charge particle of charge q is accelerated by potential difference v enters a region of uniform magnetic field b at right angle to the direction of the field. The charge particle complete semicircle of radius r inside magnetic field. The mass of the charge particle is. तर हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. याचं ए ऑप्शन आहे आर स्क्वेअर क्यू बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2v. बी ऑप्शन आहे आर स्क्वेअर क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर डिवायडेड बाय √2v. सी ऑप्शन आहे क्यू बी आर डिवायडेड बाय 2v आणि डी ऑप्शन दिलेलं आहे क्यू स्क्वेअर आर स्क्वेअर बी स्क्वेअर डिवायडेड बाय v. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या ठिकाणी एक चार्ज पार्टिकल दिलेला आहे क्यू जो ॲक्सलरेट करतोय बी इतक्या पोटेन्शियलने आणि इंटर करणारे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये. ओके. आणि सेमी सर्कल त्या ठिकाणी तो काय करतोय कंप्लीट करतोय. ओके. म्हणून या ठिकाणी आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स जो आहे त्या सेंट्रिपेटल फोर्सला कोण बॅलन्स करणार तर मॅग्नेटिक फोर्स या ठिकाणी बॅलन्स करेल. म्हणून आपण या ठिकाणी राईट करणार आहे सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू मॅग्नेटिक फोर्स. सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला असतो mv² अपॉन r आणि मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला असतो BQV साइन थिटा. पण थिटा आपल्याला 90 दिलेला आहे म्हणून आपण फक्त BQVच घेऊन टाकू कारण साइन 90 1. BV कॅन्सल झाला मग राहिला mv अपॉन r इज इक्वल टू BQ. आपल्याला m फाईन करायचं आहे. मग या ठिकाणी एक काम करू आता m तसंच असू द्या बाकीच्या टर्म आपण या ठिकाणी फाईन करू. याला असंच असू द्या याला इक्वेशन 1 किंवा त्याला मॉडिफाय करायचं असेल तर मग नंतर आपण त्याला मॉडिफाय करू जसं आपल्याला इक्वेशनची गरज असेल त्या पद्धतीने. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे कायनेटिक एनर्जी घ्यायचं आणि जी कायनेटिक एनर्जी कारण चार्ज पार्टिकल मूव्ह करतोय राईट मग त्याच्यात कोणती एनर्जी राहील कायनेटिक एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 mv². v या ठिकाणी स्पीड आहे. कायनेटिक एनर्जी ईने रिमेन केला आणि त्याला यमने मल्टिप्लाय करू यमने डिवाइड करू म्हणजे आपल्याला mv भेटेल राईट. मग कायनेटिक एनर्जी झालं 1/2 m² v² डिवायडेड बाय m कारण mv आपल्याला आहे. मग जो m इकडे डिवायडेड आहे इकडे काय करा मल्टिप्लाय मग झाला 2me तो झाला m² v². आपल्याकडे mvचे म्हणजे काय करू आपण स्क्वेअर रूट येऊन टाकू मग आपल्याला mv भेटून जाईल. मग mv इज इक्वल टू 2√2me याला रूटमध्ये टाकून देऊ. आता mv जो आहे तर इक्वेशन नंबर 1 वरून आपल्याला भेटून जाईल किंवा हीच व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये टाकून देऊ. ठीक आहे. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम mvच्या जागी टाका √2me डिवायडेड बाय r इज इक्वल टू BQ. आता r जो इकडे डिवायडेड इकडे काय करून घ्या मल्टिप्लाय आणि नंतर मग त्याचं स्क्वेअरिंग करून टाकू. ठीक आहे. मग तो राहिला 2me इज इक्वल टू BQR. याचं स्क्वेअरिंग करून घेऊ मध्ये का आपल्याला एक सिम्प्लिफाईड इक्वेशन भेटून जाईल स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. मग आता स्क्वेअरिंग जर केलं तर भेटेल आपल्याला 2me इज इक्वल टू B² Q² R². ओके. आता mच फाईन करायचं 2 आणि e जो इकडे मल्टिप्लाय इकडे काय करून घ्या डिवाइड मग B² Q² R² डिवाइड बाय करायला 2e e म्हणजे एनर्जी. आता एनर्जी या ठिकाणी आपल्याला पोटेन्शियलच्या टर्ममध्ये घ्यायचं आहे राईट. मग पोटेन्शियल फॉर्म्युला काय वर्क डन अपॉन चार्ज. मग एनर्जीचा फॉर्म्युला काय असेल तर पोटेन्शियल इंटू चार्ज. मग त्यासाठी आपण तो फॉर्म्युला घेऊन टाकू इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. तर याचा फॉर्म्युला 1/4πε0 तसं घेतलं तरी चालेल किंवा डायरेक्ट फॉर्म्युला घेतलं तरी चालेल. ओके. मी पूर्ण सॉल्व करून देतो तुम्हाला. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल फॉर्म्युला काय आहे 1/4πε0 Q1 Q2 डिवायडेड बाय R.
ते दोन चार्ज वेगळे नाही, एकच घे, त्याला आपण क्यूचा स्क्वेअर करून घेऊ डायरेक्ट. ओके. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ईने रिप्रेझेंट करणार. ओके. याला जर सिम्प्लिफाईड केलं तर 1/4 एप्सिलॉन 0 भेटेल. क्यूला सेपरेट करू आणि एका आरला सेपरेट करू इंटू Q2. पण हे दोन्ही क्यू सेमच घेऊ आपण, काही वेगवेगळे दिलेले नाही तुम्हाला. ओके. म्हणून तिथं क्यूचा स्क्वेअर करून घेऊ त्याला डायरेक्ट, आणि इथला जो Q1 आहे त्याला पण आपण क्यू कन्सिडर करू फक्त. ओके. मग 1/4 एप्सिलॉन 0 आहे हा तुमचा पोटेन्शियल. ओके. आणि चार्ज किती राहिला क्यू. मग एनर्जीचा फॉर्म्युला काय असेल, पोटेन्शियल इंटू चार्ज. आणि पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो, 1/4 एप्सिलॉन 0 Q/R. ती व्हॅल्यू आपण वरच्या इक्वेशनमध्ये टाकून देऊ. ओके. त्याला इक्वेशन काय डायरेक्ट टाकून देऊ या इक्वेशनमध्ये. ठीक आहे. मग M = B² Q² R² डिवायडेड बाय 2. ईच्या जागी काय टाकणार आहे आपण, V आणि Q. ओके. ते झालं आपलं मास. आणि याचं आपलं काय असणार, एक क्यू काय आला, कॅन्सल झालं त्याच्या आधी. मग M = काय राहिला आपला B² Q R² डिवायडेड बाय 2V. हे आपलं काय असणार, फायनल आन्सर असेल. ठीक आहे. मग मास जे असणार ते किती असेल, B² Q R² डिवायडेड बाय 2V. हे त्याचं फायनल आन्सर असेल. तर आता आपण ऑप्शन चेक करू. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे. तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार, ऑप्शन ए. ऑप्शन ए म्हणजेच काय, R² Q B² डिवायडेड बाय 2V. ओके. ए ऑप्शन याचं करेक्ट आन्सर असेल.